चला बाळांनो, प्रॅक्टिस सेट 4.1 याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपलं अल्टिट्यूडची डेफिनेशन झाली, पुन्हा मीडियनची डेफिनेशन झाली. तरी पण एकदा रिपीट करतो. हे पहा, हे ट्रायंगल, द परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स टू इट्स अपोजिट साईड. ह्या व्हर्टेक्समधून ह्या अपोजिट साईडवर टाकलेला परपेंडिक्युलर, ह्याला काय म्हणतात? अल्टिट्यूड. आणि पुन्हा इथं ए बी सी आणि डी मात्र काय आहे? मिड पॉईंट. मिड पॉईंट आहे बरं का डी. तर हा व्हर्टेक्स आणि हा मिड पॉईंट यांना जर बांधलं काही, तर ह्याला काय म्हणतात? मीडियन. म्हणजेच द सेगमेंट जॉईनिंग व्हर्टेक्स अँड मिड पॉईंट ऑफ इट्स अपोजिट साईड. त्या व्हर्टेक्सची ही अपोजिट साईड आणि त्याचा मिड पॉईंट, देन दॅट सेगमेंट इज कॉल्ड ॲज मीडियन. आणि मीडियनची एक प्रॉपर्टी पाहिलं होतो आपण. ह्याच प्रॉपर्टीवर एक्झाम्पल घ्यायचं बरं का आज. मीडियनच्या कॉन्करन्स पॉईंटला काय म्हणतात? जी. जी म्हणजे सेंट्रॉइड. आणि सेंट्रॉइड डिवाइड्स ईच मीडियन इन द रेशो 2:1. म्हणजे हे दुप्पट, हे एकपट, हे मोठा दुप्पट, छोटा एकपट, मोठा दुप्पट, छोटा एकपट. सेंट्रॉइड डिवाइड्स ईच मीडियन. हा सेंट्रॉइड डिवाइड्स ईच मीडियन. ह्या मीडियनला 2:1 ह्या रेशोमध्ये डिवाईड करते. याही मीडियनला 2:1 ह्या रेशोमध्ये डिवाईड करते. आणि ह्यालासुद्धा 2:1 मध्ये डिवाईड करते. ह्याच्यावर एक एक्झाम्पल घ्यायचं बरं का आपल्याला. प्रॅक्टिस सेट 4.1. प्रॅक्टिस सेट 4.1. त्यातलं क्वेश्चन नंबर 1. तर ही फिगर आहे. त्यात 1, हे 2, हे 3, L, M, N. हा मिड पॉईंट Y आणि हे परपेंडिक्युलर X. अशी फिगर काढा. हा मिड पॉईंट आहे आणि हे काय आहे? परपेंडिक्युलर. म्हणजे ही मीडियन आहे बरं का. हे पाहिजे, ह्या मिड पॉईंटला जर जॉईन केलं तर ही काय आहे? मीडियन. आणि ह्या काय आहे? परपेंडिक्युलर म्हणजे अल्टिट्यूड. मग किती सिंपल क्वेश्चन आहे बघा. इन ट्रायंगल LMN कॉमा डॅश 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 इज ॲन अल्टिट्यूड and dash 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 is a median. सांगा, कोण अल्टिट्यूड आहे आणि कोण मीडियन आहे? मग हे सरळ जे आहे ते काय आहे? अल्टिट्यूड म्हणजे परपेंडिक्युलर. सेगमेंट LX म्हणूया आपण. सेगमेंट LX is an altitude and segment LY is a median. झालं, संपलं. ह्या फक्त 2 रिकाम्या जागा भरायच्या होत्या. क्वेश्चन संपला. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. fill in the blanks. fill in the blanks. आणि ही फिगर काढायची बरं काय. 1, 2, 3, मिड पॉईंट 4, मिड पॉईंट 5, मिड पॉईंट 6. ही मीडियन आहे बरं का. ही सुद्धा काय आहे? मीडियन. आणि ही सुद्धा मीडियन. आणि हा सेंट्रॉइड G.
सेंट्रॉइड जी, हा ए बी सी, हा ए बी सी, पी क्यू आर, पॉइंट जी is the centroid of triangle ABC, full stop. Number 1, if length of RG equal to 2.5, then length of GC equal to dash dash. Number 2, if length of BG equal to 6, then length of BQ equal to dash dash. Number 3, if length of AP equal to 6, then length of AG equal to dash dash, and length of GP equal to dash dash. हे असे 3 एक्झाम्पल सोडवायचे आहेत. 1, 2, 3. ही रिकामी जागा भरायची आहे, ही भरायची आहे, ही भरायची आहे, आणि ही एक. चला फिगर काढा, हा क्वेश्चन लिहा, आणि हे झालं की निवांत बसा जरा. आता आपल्याला माहीत आहे हा कोण आहे, सेंट्रॉइड, ही पहिली मीडियन, त्याचे 2 भाग होते बघा, हा मोठा भाग, हा छोटा भाग, हा आणि हा ट्वाईस, आणि हा किती असते, वन्स, म्हणजे दुप्पट आणि एकपट. ही मीडियन पूर्ण मोठी, त्याचा हा सेंट्रॉइड, त्याचा पहिला भाग दुप्पट, दुसरा भाग एकपट, पहिला भाग दुप्पट, दुसरा भाग एकपट. त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात, सेंट्रॉइड डिवाइड्स ईच मीडियन इन द रेशो 2:1. तर ते एक तर वाक्य लिहून टाकूया. वी नो दॅट कॉमा सेंट्रॉइड divides each median in the ratio 2:1. Centroid divides each median in the ratio 2:1. Centroid divides each median in the ratio 2:1. सेंट्रॉइड डिवाइड्स ईच मीडियन इन द रेशो 2:1. मोठा 2 छोटा 1, मोठा 2 छोटा 1, मोठा 2 छोटा 1. टॉईस अँड वन्स. हे टॉईस म्हणजे दुप्पट आणि हे वन्स म्हणजे एकपट. आता नंबर 1 सिंपल आहे. पहा, याची लेंथ 2.5 आहे आणि ह्याची काढायची आपल्याला. तर ह्या दोघाचा रेशो घ्यायचा, जे दिलं ते आणि जे शोधायचं ते यांचा रेशो घेऊ. नंबर 1. मग कोण कोण, लेंथ ऑफ आर जी अपॉन लेंथ ऑफ जी सी, लेंथ ऑफ आर जी अपॉन लेंथ ऑफ जी सी इक्वल टू, ह्यांचा रेशो घेऊ. आर जी आणि जी सी, बघावर कुठं आहे आर जी, हे आर जी, आणि हे कोण आहे जी सी. म्हणजे हे किती आहे, एकपट, हे किती आहे दुप्पट, हा 1 आणि हे 2. बरोबर आहे ना. आता हे दिलेलं आणि हे शोधायचं, यांचा रेशो घेतला. आता दिलंय किती हे बघा, ह्याची व्हॅल्यू, याची व्हॅल्यू 2.5 आहे, तर हे इथं 2.5 लिहू. 2.5 अपॉन लेंथ ऑफ जी सी, हे शोधायचं बरं का. जी सी माहीत नाही आपल्याला. 2.5 अपॉन जी सी इक्वल टू 1/2. सो असा आणि असा प्रोडक्ट घेऊ. 1 into length of GC equal to 2 into 2.5. So 1 into GC म्हणजे तीच येईल ना. सो लेंथ ऑफ GC इक्वल टू, आणि ह्या दोघात प्रॉडक्ट किती येतं बघा, 2.5 2 5. लेंथ ऑफ GC इक्वल टू 5. झालं, संपलं.
तर ह्या पहिल्या रिकाम्या जागेत किती येतं 5. अरे लक्षात आलं नाही. ह्याची व्हॅल्यू दिली आहे, ह्याची व्हॅल्यू काढायची आहे. ह्यांचा रेशो किती येते 1/2. याची व्हॅल्यू दिली आहे, याची व्हॅल्यू काढायची आहे. तर ह्यांचा रेशो 1/2. RG/GC = 1/2. RG/GC = 1/2. इथं फिगरमध्ये लिहा बरं का, मोठा 2 छोटा 1, मोठा 2 छोटा 1, मोठा 2 छोटा 1. आणि मग याची व्हॅल्यू किती आहे 2.5. ह्याची तर शोधायची आहे डॅश डॅश. आणि मग असा आणि पुन्हा असा 1 × GC = हे 5. आणि नंबर 2 लिहून घेता का? एक पॉज करा. पहिल्यांदा हे वी नो दॅट लिहा आणि हे नंबर 1. आता दुसऱ्याचं आन्सर. हे दिलेलं 6 आणि हे शोधायचं माहीत नाही. ह्यांचा रेशो घेऊ BG/BQ. हा BG/BQ. लेंथ ऑफ BG अपॉन लेंथ ऑफ BQ = बघा BG किती आहे, BG 2 आणि BQ किती होतं बघा. हे पाहे हे ट्वाईस आहे आणि BQ म्हणजे 2 आणि 1 3 होते ना, थ्राईस होते बघा. हे हा किती होतं थ्राईस. म्हणून BG ट्वाईस आणि हा मात्र थ्राईस. थ्राईस म्हणजे तिप्पट. BG दुप्पट आणि BQ तिप्पट. कारण हे 2 आणि 1 3 म्हणजे BQ होते बघा. मग जे दिलंय आणि जे शोधायचं आहे त्यांचा रेशो 2:3. आता BG किती आहे बघा. BG आहे 6 अपॉन लेंथ ऑफ BQ = 2/3. BGची व्हॅल्यू किती आहे 6. ह्याची तर व्हॅल्यू काढायची BQची, म्हणून BQची माहीत नाही म्हणून माहीत नाही. मग पहिल्यांदा असा आणि पुन्हा असा. हे असा 2 × लेंथ ऑफ BQ = असा 18 किलो का डायरेक्ट. 2 × लेंथ ऑफ BQ = 18 अँड इंटू 2 तिकडे जाऊन काय होतं डिवाइड. सो लेंथ ऑफ BQ = 18/2 अँड सो लेंथ ऑफ BQ = 6 आणि हे येतं 6. हे किती येतं 6. आता तिसरं. पहिल्यांदा काय करू, हे पहा दिलेलं आणि हे यांचा रेशो घेऊ आणि पुन्हा दिलेलं आणि हे दुसरं ह्यांचा रेशो घेऊ. म्हणजे याला हे 2 एक्झाम्पल सोडायचे बरं का. हे गिवन आणि हे टू फाइंड यांचा रेशो, गिवन आणि टू फाइंड यांचा रेशो. नंबर 3 मोडू का. चला नंबर 3 मध्ये 2 आहेत बघा. हे दोघं पहिल्यांदा गिवन आणि टू फाइंड ह्यांचा रेशो घेऊ. पुन्हा हा आणि हा घेऊ. लेंथ ऑफ AP अपॉन लेंथ ऑफ AG. लेंथ ऑफ AP अपॉन लेंथ ऑफ AG = AP किती आहे आणि AG किती आहे बघा. AP थ्राईस होते बघा. हे बघा हे वरचं AP म्हणजे मोठा 2 आणि 1 3 म्हणून हे होतं 3 टाइम्स आणि AG दुप्पट ट्वाईस. म्हणजे हा रेशो किती होतं 3/2. त्यात AP किती आहे बघा. AP आहे 6. AG तर शोधायचं. हे 6 आहे आणि लेंथ ऑफ AG = 3/2. सो असा आणि असा पहिल्यांदा असा घेऊ. 3 × लेंथ ऑफ AG = असा 12 प्रॉडक्ट इंटू 3 तिकडे जाऊन काय होतील डिवाइड. सो लेंथ ऑफ AG = 12/3 अँड सो लेंथ ऑफ AG = किती येतं 4. तर हे आलं 4. बघा हे AG = 4. हे AG 4. आता ह्या दोघांचं घेऊ अँड आणि ह्या दोघांचं
लेंथ ऑफ ए पी गिवन आहे आणि हे टू फाइंड आहे, तर ह्या दोघांचा रेशो घेऊ. लेंथ ऑफ ए पी अपॉन जी पी, लेंथ ऑफ ए पी अपॉन लेंथ ऑफ जी पी इक्वल टू, बघा आता ए पी किती आहे आणि जी पी किती आहे. ए पी म्हणजे मोठा आहे बघा हे वरचा, तर मोठा म्हणजे 2 आणि 1 3, म्हणजे हा येते थ्राईस. आणि जी पी आहे वन्स म्हणून 1. त्यात ए पी किती आहे आता 6, तर ह्याची व्हॅल्यू 6 अपॉन जी पी माहीत नाही, लेंथ ऑफ जी पी इक्वल टू 3/1. पहिल्यांदा असा घ्या आणि पुन्हा असा घ्या. असा 3 इंटू लेंथ ऑफ जी पी इक्वल टू 6 डायरेक्ट. 1 इंटू 6 म्हणजे 6च येईल ना. मी डायरेक्ट प्रॉडक्ट केला बरं का, मल्टिप्लिकेशन. इंटू 3 तिकडे जाऊन डिवाइड. सो लेंथ ऑफ जी पी इक्वल टू 6/3 अँड सो लेंथ ऑफ जी पी इक्वल टू 2. लेंथ ऑफ जी पी इक्वल टू 2. तर हे सिम्पल एक्झाम्पल आहे. हे दिलेलं आणि गिवन ह्यांचा रेशो काढा, त्याच्यात ह्या व्हॅल्यू टाका. दिलेलं आणि गिवन, हे दिलेलं आणि टू फाइंड यांचा रेशो काढा, ती व्हॅल्यू टाका. पहिल्यांदा ही रेशो घ्या, पुन्हा हा रेशो घ्या. ह्या 3मध्ये 2 एक्झाम्पल आहेत बघा, हे नंबर 1 आणि हे नंबर 2. आणि बघा हे पहा, इथे एक लाईन, इथे एक लाईन, इथे एक लाईन, इथे एक लाईन, इथे एक, इथे एक, असं मोकळं लिहिलं म्हणून छान दिसायला बरं का. तुम्ही गिचमिड लिहिताल. चला हे लिहून घ्या. चला घेतलं का लिहून हे एक्झाम्पल. याच्यासारखंच एक आपण काय करू आता, होमवर्क देऊ. होमवर्क चला, फिल इन द ब्लँक्स. होमवर्क. fill in the blanks. फिगर काढूया. 1 2 3 PQR, midpoint, median, STA. चला इन फिगर इथं जी आहे बरं का. जी इज द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ABC. Number 1, length of PG equal to 9, then length of GS equal to dash dash. Number 2, length of QT equal to 15, then length of QG equal to dash dash. Number 3, length of RG as to length of GA equal to dash dash. And number 4, length of GA equal to 3, then length of RA equal to dash dash. तर ह्या 4 रिकाम्या जागा आहेत बघा. हे 1 2 3 4, ह्याचे 4चे आन्सर काढा आणि हे एक्झाम्पल घरी सॉल्व करा. ओके, बस आज बाकीचं उद्या घेऊ. बाय.